नमस्कार. आता हे दादासाहेब फाळके यांचे शताब्दीचं वर्ष आहे. तशी मी फार भाग्यवान आहे, कारण मी सुवर्ण महोत्सवही पाहिला. आता मी शताब्दीच्या वर्षातही आहे. आणि दादासाहेब फाळकेने आपल्या ह्या इंडस्ट्रीवर एवढे मोठे उपकार केले, उपकार म्हणण्यापेक्षा ऋण केलेलं आहे की आज त्याच्यावर लाखो माणसं जगतात. आणि सगळे म्हणतात की सगळ्या व्यवसायात हा मोठा व्यवसाय आहे म्हणून. म्हणजे त्या माणसांनी किती केलं आहे ह्याचं आम्ही कधीच व्यवसायातले माणसं विसरू शकणार नाही आहे. तेव्हा पहिल्यांदा मी त्यांना नमस्कार करते. थांबा थांबा थांबा. दूरदर्शन संचाचा आवाज कुठे गेला म्हणून घाबरून जाऊ नका आणि रिमोटही शोधायचा प्रयत्न करू नका. आता तुम्ही हे चित्र पहा आणि काही संदर्भ लागतोय का ते पहा. बरोबर ओळखलत. मूकपट ते बोलोपट असा हा भारतीय चित्रपटसृष्टीचा 100 वर्षाचा चौफेर, हो, अक्षरशः चौफेर असाच प्रवास आहे. आणि त्यातच आपल्याला डोकवायचं आहे. मी तर इथे आहेच, पण तुम्हीही माझे सहप्रवासी असणार आहात. हा कार्यक्रम पाहायला तुम्ही विसरू नका. जरूर नीट ध्यानपूर्वक पहा, कारण की ह्या कार्यक्रमात आम्ही जी काही मनोरंजक माहिती देणार आहोत, कधी कधी तुम्हाला सिनेमासृष्टीच्या भूतकाळात पण घेऊन जाणार आहोत. यावरतीच आधारित आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहोत. या प्रश्नाचं जो कोणी अचूक उत्तर देईल त्यांच्यापैकी एकाला सह्याद्री वाहिनीतर्फे एक आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. त्यामुळे सिनेमा 100 हा कार्यक्रम तुम्ही जरूर पहा. सिनेमा 100 या कार्यक्रमामध्ये मी तर आहेच, पण माझ्याबरोबर सिनेमा सृष्टीतले काही मान्यवरही तुम्हाला काही आकर्षक माहिती देणार आहेत, काही गमती जमती सांगणार आहेत. तेव्हा हा कार्यक्रम जरूर पाहत राहा. आता तुम्ही असा विचार करत असाल की ही ट्रेनमध्येच कुठून आली. पण त्यालाही काही संदर्भ आहेत. आपल्या देशात 7 जुलै 1896 रोजी सिनेमा आला, पण तो आतासारखा 2-2.5 तासांचा नव्हता, तर एक साधा लघुपट होता. तो ल्युमियर बंधू यांनी आणला आणि त्याचं नाव होतं अरायव्हल ऑफ द ट्रेन. त्याचा पहिला खेळ दक्षिण मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये झाला. तेव्हा त्याचं तिकीट होतं फक्त आणि फक्त 2 रुपये. 2 रुपये दचकलात ना. कुठे त्या काळचं 2 रुपये तिकीट आणि कुठे आत्ताच्या मल्टिप्लेक्सच्या गोल्ड सेक्शनचं तिकीट 350 ते 450 रुपये. आणि ते 2 रुपये जे तिकीट होतं ना, ते देखील तो त्या सिनेमाचा विशेष खेळ होता म्हणून होतं बरं का. त्या काळी सिनेमा तर चक्क आण्यात बघितला जायचा. 4 आणे असं वगैरे तिकीट असायचं. तुमच्या घरात जर कोणी तुमचे आजोबा किंवा पणजोबा असतील ना, तर त्यांना जरूर विचारा की आजोबा तुम्ही सिनेमा किती पैशात बघायचा हो. रुपयात विचारू नका, कारण की त्या काळी सिनेमाचा रेटच होता 4 आणे. अरायव्हल ऑफ द ट्रेनचा हा पहिला खेळ 200 प्रेक्षकांनी पाहिला. म्हणजे त्या पहिल्या खेळाचं एकूण उत्पन्न 400 रुपये झालं. आज मोठा हिंदी चित्रपट पहिल्या अवघ्या 3 दिवसातच 100 कोटी रुपयाचं उत्पन्न गोळा करतो असं आपण वारंवार वाचतो. पण त्या तुलनेत पहिल्या चित्रपटाच्या वेळचं एकूण उत्पन्नही त्या काळाच्या मानानं निश्चितच कमी म्हणता येणार नाही. त्याच काळात हरिश्चंद्र भाटवडेकर यांनी माकडाच्या खेळावर बनवलेल्या लघु मूकपटाच्या एका खेळाचं उत्पन्न 300 रुपये झालं होतं. हा देखील त्या काळातील एक विक्रमच म्हटला पाहिजे. बदलत्या काळाबरोबर महागाई सुद्धा वाढली.
आणि या महागाईचा फरक अर्थातच चित्रपटाच्या तिकिटाच्या दरांनाही पडला. पण जे जुने जाणते रसिक आहेत त्यांना तेव्हाचे चित्रपट आणि सध्याचे चित्रपट आणि एकंदरच या तिकीट दरांचा असलेला खेळ याच्याबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. बा 1936-37चा काळ, त्यावेळेला मुके पिक्चर होते आणि ते टुरिंग टॉकीजमध्ये असायचे. गावामध्ये तंबू ठोकायचा आणि तिथे 2 आणि तिकीट होती. तालुका लेवलवरती थिएटरमध्ये पण 2 आणि तिकीट होती. त्यावेळेला बोलके सिनेमा निघाले प्रभात फिल्म कंपनीचे आणि 2 आण्याच्या नंतर मग 4 आण्यावरची तिकीट असायची. मी 1947मध्ये मुंबईला आलो, त्यावेळेला इथे 8 आणि तिकीट होती. लालबागला मी पिक्चर बघितला, त्यानंतर गणेश टॉकीज, नंतर दादरचा एक कोहिनूरला 8 आणि तिकीटवरची तिकीट ₹1 अशी होती. तर त्यावेळेचे पिक्चर म्हणजे पौराणिक पिक्चर होते, देवाधर्माचे पिक्चर होते आणि ते लोक सगळे बघायला जायचे, लाईन असायची मोठी आणि त्या पिक्चरमध्ये सगळ्याला आनंद वाटायचा पौराणिक पिक्चर असल्यामुळं. आणि आत्ताचे जे पिक्चर आहेत ते जरा निराळे पिक्चर आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये पौराणिक नाही, धर्माचा संबंध येत नाही. हे आपल्या आता जे जीवनामध्ये बदल झालेला आहे त्याला अनुसरून आत्ताचे पिक्चर आहेत आणि आता खूप पैसे लागतात तिकीट घ्यायला. तुम्ही ज्या काळाबद्दल बोलत होतात त्या काळातले तुमचे आवडते चित्रपट कुठले तुमच्या लक्षात राहिलेले? व्हेरी गुड. चंद्रसेना हा मुका चित्रपट. त्याच्यानंतर मग बोलका चित्रपट मी पाहिला, थोरातांची कमळा, बाळजी पेंढारकर दिग्दर्शक. नंतर परत प्रभात फिल्म कंपनीचे पाहिले गोपाळकृष्ण आणि नंतर प्रभात फिल्म कंपनीचे पाहिले राजा हरिश्चंद्र. तर हे असे ते पिक्चर चांगले होते त्यावेळेचे पौराणिक काळामध्ये. आणि त्याच्यामध्ये नैसर्गिक सगळं सौंदर्य होतं, म्हणजे निसर्गाचे पर्वत दाखवणार, नद्या दाखवणार, शेतामध्ये लोक कामं करणार, त्यांच्या जीवनावरती हे पिक्चर सगळं असत. आणि या आत्ताच्या काळामध्ये निसर्गापासून अलिप्त राहिलेले आहेत आणि हे फक्त चेहरे आणि माणसं आणि डॅन्स हा फरक इथे दिसून येतो. आणि त्यावेळेचं म्युझिक सायलेन्स म्युझिक होतं, लोकांना आवडत होतं, क्लासिकल म्युझिक होतं. आणि आता जे म्युझिक ते वेस्टर्न कल्चरवरती अवलंबून आहे, हा असा फरक होता. आणि तुम्ही आता गेली एवढी वर्ष चित्रपट बघताय, तर पूर्वी तुम्ही किती वारंवारतेने चित्रपट बघायचात किंवा तेव्हाची तिकीट रेट्स आणि आता वाढलेले तिकीट त्याच्यामुळे तुमच्या चित्रपट बघण्याच्या फ्रिक्वेन्सीमध्ये काही फरक पडला आहे का? हां, फरक तर पडलेला आहे. पूर्वीच्या काळी 2 आणि तिकीट होते, पण ते 2 आणि सुद्धा माणसाला मिळायचे नाही, पण तो पिक्चर बघणार. आता पैसे माणसाकडे आहेत पण ते पिक्चर बघतात किंवा नाही, निदान मी तरी बघत नाही तेवढ्या पैसे काढणे. कारण पूर्वीच्या पिक्चरचा जो आमच्यावरती परिणाम झालेला आहे, त्यामुळे आताच्या पिक्चरमध्ये केवळ वेळ पास करायला जातो, त्यापासून शिकण्याचा बोध काही मिळत नाही. पूर्वीच्या पिक्चरमध्ये तुम्हाला ज्ञान मिळायचं आणि आपण काय करायचं हे शिकायला मिळायचं आणि त्यापासून आनंद मिळायचा. आताच्या पिक्चरमध्ये फक्त एंटरटेनमेंट, म्हणजे यू कॅनॉट लर्न एनिथिंग, असं आताचे पिक्चर आहेत. आत्ताच काही चित्रपटांमधल्या स्पेशल इफेक्टची दृश्य तुम्ही बघितलीत. ही स्पेशल इफेक्टची दृश्य प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी, त्यांना रोमांचित करण्यासाठी किंवा खिळवून ठेवण्यासाठी वापरली जातात. पण आजचे प्रेक्षक हुशार आहेत, त्यांना हे सगळं खोटं आहे हे अगदी पुरेपूर माहिती असतं. पण पूर्वी असं नव्हतं. पूर्वी लोकांना छायाचित्र जेमतेम माहीत होती, तर ही हलती फिरती चित्र बघून त्यांना हा सगळा भुताटकीचाच प्रकार वाटायचा. पूर्वी अरायव्हल ऑफ द ट्रेन नावाची फिल्म जेव्हा आली, तेव्हा चित्रपटगृहात पडद्यावर येणारी ट्रेन बघून प्रेक्षक प्रेक्षागृहाबाहेर गेले होते अशी आख्यायिका आहे. आता खरं खोटं देवाला माहीत, पण पूर्वीपासूनच स्पेशल इफेक्ट्सला आपल्या चित्रपटांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रगती म्हणतात ती हीच. 100 वर्षाच्या प्रवासात सिनेमा असा अगदी चहू बाजूने बदलला. चल चल. त्याचप्रमाणे हा सिनेमा तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या पद्धती देखील बदलल्या.
टुरिंग टॉकीजपासून मल्टिप्लेक्सपर्यंत विविध माध्यमातून आज आपण सिनेमा पाहतोय. धुंडीराज गोविंद फाळके म्हणजेच दादासाहेब फाळके यांनी 3 मे 1913 रोजी लावलेलं सिनेमा माध्यमाचं रोपटं त्याचा आता महावृक्ष झालाय. त्याला किती फांद्या, किती फळं, किती सुगंधी फुलं, काही विचारूच नका. गणती करणंच कठीण आहे. हो, पण तुम्ही माझे सहप्रवासी असल्यावर काय हो. दादासाहेब फाळके यांना आपण भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणतो. राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट त्यांनी मुंबईत निर्माण केला आणि त्यानंतर ते नाशिकला आले. भस्मासूर मोहिनी या चित्रपटापासून त्यांनी नाशिक हेच आपलं निर्मितीचं केंद्र बनवलं. दादासाहेब फाळके यांचे लंकादहन, हरिश्चंद्र इत्यादी चित्रपट लोकप्रिय झाले. राजा हरिश्चंद्र हा चित्रपट त्याची कथा स्वतंत्रपणे लिहून पहिल्यांदा तयार केला गेला, म्हणून त्याला आपण पहिला भारतीय चित्रपट असण्याचा मान देतो. ह्याच्या मागचा जनक कोण आहे? दादासाहेब फाळके. दादासाहेब फाळकेंनी जर त्यावेळी हरिश्चंद्र चित्रपट काढला नसता, त्यानंतर आधी मूकचित्रपट आणि त्यानंतर बोलके चित्रपट, किती त्या माणसाला त्रास झाला असेल. त्यावेळी काही इक्विपमेंट्स नव्हते, काहीच नव्हतं. तुम्ही पिक्चर पाहिलं असेल हरिश्चंद्राची फॅक्टरी, त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं आहे बरंचसं की दादासाहेब फाळकेंनी काय काय केलं, कसं कसं त्यांनी शोधून काढलं. आणि एवढं सगळं करून शेवटी दादासाहेब फाळकेंची शेवटची परिस्थिती फार वाईट होती. त्यांच्याकडे पैसा नव्हता. पण आज दादासाहेब फाळकेंचं नाव फार वरती आहे की त्या माणसामुळे ही इंडस्ट्री निर्माण झाली. सुरुवातीच्या काळात मुंबईतला दादर हा भाग दादासाहेब फाळके यांची कर्मभूमी होता. सध्याच्या दादर रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला असलेल्या मार्गाला दादासाहेब फाळके मार्ग असं म्हटलं जातं. ह्याच भागात कुठेतरी मथुरा भवन नावाची इमारत होती, जिथे दादासाहेब फाळके यांनी त्यांच्या राजा हरिश्चंद्र या चित्रपटाकरता स्टुडिओ उभारला होता. तब्बल 8 महिने चित्रीकरण चाललं होतं. आता त्या जागी काहीतरी दागिन्यांची शोरूम वगैरे झाली असं म्हणतात. राजा हरिश्चंद्र चित्रपटाची सगळ्यात मोठी गंमत म्हणजे ह्या चित्रपटाचे सर्वेसर्वा होते दादासाहेब फाळके. लेखक, दिग्दर्शक, संकलक, रंगभूषाकार, कला दिग्दर्शक, वेशभूषाकार. राजा हरिश्चंद्र चित्रपटाच्या निर्मिती दरम्यानच दादासाहेब फाळके यांनी चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेचंही योजनाबद्ध पद्धतीनं चित्रीकरण करून ठेवलं होतं. कदाचित आपण इतिहास घडवणार आहोत याची त्यांना आधीच चाहूल लागली होती. आज आपण चित्रपट निर्मितीची प्रक्रिया सारखीच बघत असतो, पण 100 वर्षांपूर्वीच दादासाहेब फाळक्यांनी आज आपल्याला दिसणारी प्रत्येक गोष्ट करून ठेवली होती. त्या अर्थानं ते निश्चितच भारतीय चित्रपटांचे पितामहच म्हणायला हवेत. एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या एकट्या दादासाहेब फाळक्यांनी कशा सांभाळल्या असतील, खरंच आश्चर्याची बाब आहे. पण ह्याला उत्तर एकच, दादासाहेब फाळक्यांची धडाडी आणि त्यांची जिद्द. त्यांनी दाखवलेल्या धडाडीमुळेच आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीची सुरुवात झाली. आपल्या चित्रपट संस्कृतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही रसिक प्रेक्षक हो. तुम्ही रसिक प्रेक्षक जेव्हा सिनेमा बघायला सिनेमागृहात जाता, तेव्हा पडद्यावरती चाललेला चित्रपट तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये घर करून राहतो. तुम्ही सिनेमागृहाच्या बाहेर निघताना तेव्हा तो चित्रपट तुमच्या मनामध्ये रेंगाळत असतो. चित्रपटगृहामध्ये अंधारामध्ये बसलेले तुम्ही रसिक प्रेक्षक आणि पडद्यावरचा चित्रपट ह्याचं एक अतूट नातं जोडलं जातं. राजा हरिश्चंद्रपासून जोडलेलं हे नातं प्रत्येक सिनेमा गणित अधिकाधिक घट्ट होत गेलं आणि ते अधिक गडद होत गेलं ते एकमेकांवरच्या विश्वासानं. शेवटी नात्यांमध्ये काय लागतं? विश्वास, हो ना. दादासाहेब फाळके यांचा काळ मूकपटांचा असल्यामुळे त्या काळामध्ये चित्रपटाच्या बाबतीत तरी भाषिक वाद येण्याचा प्रश्नच येत नव्हता. आपण त्या काळातील काही महाराष्ट्रीयन दिग्दर्शकांची आवर्जून नोंद घ्यायला हवी. काय उदाहरणार्थ बघा, भगवा झेंड्याचे के.पी. भावे, बेवफा आशिकचे दादा गुंजाळ, उमाजी नाईकचे वरेरकर, डेथ ऑफ नारायणरावचे पाटणकर, वेडिंग लाईफचे पार्श्वनाथ आळतेकर, पॅसी कटारचे जे.पी. पवार. जे.पी. पवार यांचं वैशिष्ट्य माहिती आहे का? हो, ते ललिता पवार यांचे पती होत. त्यामुळे त्या काळामध्ये जे.पी. पवार यांच्या बऱ्याचशा चित्रपटामध्ये ललिता पवार याच नायिका असत. म्हणजे गंमत बघा कशी ती. दिग्दर्शक पती आणि त्या चित्रपटाची नायिका त्याची पत्नी. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा असे योग आले होते आणि त्याचा त्यांना दोघांनाही आपलं कर्तृत्व दाखवण्यासाठी
चांगला फायदा झाला. थोडासा फ्लॅशबॅक, अर्थात थोडासा इतिहास आणि थोडासा आत्ताचा काळ अशी सांगड घालतच आपण हा प्रवास करणार आहोत. हे तुमच्या आत्तापर्यंत लक्षात आलंच असेल. आणि तुम्ही माझ्याबरोबर सहप्रवासी असल्यावरती मग काय हो. अशा ट्रेनच्या धावत्या वेगानं हा प्रवास नसणार आहे. आपण प्रत्येक स्टेशनवर थांबत थांबत तिथे आपल्याला काय अजून नवीन माहिती मिळते ती गोळा करणार आणि मगच पुढे जाणार. चित्रपटांच्या नावावर बराच काळ ब्रिटिश शासनाचं फार बारीक लक्ष वगैरे नव्हतं. चित्रपटाचं नाव त्याची पहिली ओळख असली तरी त्या नावातून आपल्या राजवटीविरोधात काहीतरी सूचक संदेश वगैरे असेल असं ब्रिटिश राजवटीला वाटलंच नव्हतं. पण ते लक्ष गेलं ते कीचकवध या चित्रपटाच्या नावामुळं. कारण यामध्ये कीचक ब्रिटिश सरकारचं रूपक म्हणून दाखवण्यात आलं. भीम कीचकाचा वध जसा करतो त्याचप्रमाणे ब्रिटिश सरकारचा वध करण्यात येईल असं ब्रिटिश सरकारला वाटलं आणि म्हणून त्यांनी या नावावर आक्षेप घेतला. कीचक वध हे नाव बदलून सैरंध्री असं नाव ठेवण्यात आलं. ब्रिटिश सरकारनं 1916 साली केलेला हा हस्तक्षेप म्हणजेच एक प्रकारची सेन्सॉरशिपच म्हणायला हवी. सैरंध्रीबद्दलची आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे सैरंध्री तयार झाल्यावर लोकमान्य टिळक यांना हा चित्रपट दाखवण्यात आला. त्याबद्दल बाबूराव पेंढारकर यांनी चित्रचरित्र या आपल्या आत्मकथनात काही गोष्टी सांगितल्या आहेत. सैरंध्री पाहून लोकमान्य टिळकांनी बाबूराव पेंटर यांनी तयार केलेला कॅमेरा बघण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा तो कॅमेरा कोल्हापूरहून टिळकांना खास दाखवण्यासाठी मागवण्यात आला. टिळकांच्याच हस्ते सैरंध्रीचं पुण्यात आर्यन सिनेमात उद्घाटनही झालं. हा चित्रपट पाहिल्यानंतर लोकमान्यांनी बाबूराव पेंटर यांना सिनेमा केसरी हा खिताब दिला. पुढे ते सिनेमा महर्षी म्हणून नावारूपास आले. तुम्ही पाहिलत ना, ही हिरोईन आत्ता कॅमेरासमोर किती अगदी सहजपणे वावरली. काय आहे माहिती आहे का, आजकाल दरेक शुक्रवारी एकेका नवीन नवीन हिरोईनची याच्यामध्ये भरच पडते. कारण की आजकालचं सिनेमासृष्टीतलं जे वातावरण आहे ते अगदी मोकळं आणि विश्वासाचं झालेलं आहे. परंतु 100 वर्षापूर्वी मात्र अशी परिस्थिती नव्हती. तेव्हा स्त्रीचं क्षेत्र हे फक्त चूल आणि मूल असंच मानलं जायचं. सिनेमा क्षेत्र हे बायकांसाठी सुरक्षित नाही असंही मानलं जायचं. म्हणजे त्या काळच्या समाजाची तशी चौकटच होती. अशा कितीतरी अपेक्षित आणि अनपेक्षित अडचणींवरती मात करत करत सिनेमाचा प्रवास आजही सुरू आहे. 100 वर्षांपूर्वीच्या काळात स्त्रिया चित्रपटातच काय नाटकात देखील भूमिका करत नव्हत्या. त्या काळात बालगंधर्व हे रंगभूमीवरील स्त्री भूमिकातील एक लोकप्रिय कलावंत होते. दुर्गा खोटे चित्रपटात आल्या तेव्हा त्यांच्या वेशभूषेची पद्धत बालगंधर्वांच्या नाटकातील त्यांच्या स्त्री भूमिकातील केशरचना आणि वेशभूषा यांच्यावर आधारित होती. आणखीन एक विशेष म्हणजे त्या काळात चित्रपटात भूमिका करायची पुरुषांना देखील भीती वाटायची. कारण अशा चित्रपटातून भूमिका करणाऱ्या तरुणांचं लग्न जमवताना त्यांच्या घरच्यांना केवढा तरी त्रास व्हायचा. मी त्यांना सांगितलं, अहो हे फिरण्यातलं नाटक नाही आहे, पडद्यावरचं नाटक आहे. मग पेड लागले म्हटले मला. मी त्यांना लय समजावला. फोटो कॅमेरा हो, तर त्यांना घाबरून पळून गेले. मग कशा मिळणार मुली आपल्याला. लोकांना त्यांना काही कळतच नाही काय चाललंय. त्या चित्रपटाच्या वाटचालीची सुरुवात अशा अनेक गमती जमतींनी आणि आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेली आहे. सहज जाता जाता सुचलं म्हणून सांगते. भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली महिला कलाकार होण्याचा मान खरं तर नर्मदा पांडे या अभिनेत्रीला मिळणार होता. कारण की 1911 साली सावित्री नावाचा एक चित्रपट निर्माण करण्यात आला. त्यात त्यांनी सावित्रीची भूमिका केली होती. पण दुर्दैवानं हा चित्रपट पडद्यावरती मात्र झळकू शकला नाही आणि त्यामुळे नर्मदाबाईंचा पहिली महिला कलाकार होण्याचा मान हुकला. सिनेमा 100मध्ये असेच काही गमतीदार किस्से, माहिती, गमती जमती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाठी कायम पाहत राहा सिनेमा 100 हा कार्यक्रम. चांगल्या घरातल्या मुली कोणी फिल्म इंडस्ट्रीत येतच नव्हत्या.
फिल्म इंडस्ट्री म्हणजे बापरे, वाईट माणसं असतात तिथे, चांगलं लोक नसतात तिथे, वाईट सवयी लागतात. राजा हरिश्चंद्र या चित्रपटामध्ये तारामतीची भूमिका करण्यासाठी मात्र दादासाहेब फाळके यांना कोणी अभिनेत्रीच मिळेना. त्यांनी चक्क देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या इथे पण जाऊन पाहिलं, परंतु त्याही तयार होईनात. पण आता पोरीला यात घातली तर गावात जाती बाहेर काढतेला आम्हाला इज्जत राहील का? हा? मग कसं करायचं? लगीन करा पोरीशी काय? जाण्याआधी आमचा प्रश्न जो आमच्या आजच्या भागावरती आधारित आहे. भारतात आलेला पहिला चित्रपट अर्थात अरायव्हल ऑफ द ट्रेन या चित्रपटाचा पहिला खेळ मुंबईमधल्या कुठल्या हॉटेलमध्ये दाखवण्यात आला? प्रश्न पुन्हा एकदा आहे का? भारतात आलेला पहिला चित्रपट अर्थात अरायव्हल ऑफ द ट्रेन या चित्रपटाचा पहिला खेळ मुंबईमधल्या कुठल्या हॉटेलमध्ये दाखवण्यात आला? प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्ही पोस्टकार्डवरतीच लिहून पाठवा. त्यासाठी आमचा पत्ता नोट करून घ्या. निर्माता सिनेमा शंभरी, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तर मग पुन्हा भेटूया सिनेमा शंभरी या कार्यक्रमात याच दिवशी याच वेळी फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवरती. तोपर्यंत खा प्या मजा करा आणि सिनेमा पहा.